हळूहळू जसा मी सेंट्रल इंडियाकडे येत होतो तसं मला लक्षात येत होतं की एक कुठली तरी भीती जी माझ्यामध्ये मनामध्ये टाकून ठेवली होती ती होती त्या सेंट्रल इंडियाच्या नक्षलवादी कॉरिडॉर मधली. आता ह्याला कसं पार करायचं हा एक खूप मोठा प्रश्न होता. भामरागडमध्ये एंटर केल्यानंतर मला पहिल्यांदा पोलीस चौकीमध्ये घेऊन गेले. तिथे आतमध्ये गेल्यानंतर त्याने खूप क्रॉस क्वेश्चनिंग केलं. आतला जो जंगलाचा भाग होता तो हळूहळू मला लक्षात आलं की पहिल्यांदा मोठे मोठे रस्ते होते ते कमी होत गेले. आपण ज्या मॉडर्न अम्युनिटीज आपल्याकडे असतात त्या सगळ्या मॉडर्न अम्युनिटीज तिथे कमी होत गेल्या. तिथे काही नव्हतं. नंतर एक छोटी पायवाट फक्त उरली होती. ओंडक्यावरती लाकडाच्या झोपलेलं असताना एक अस्वल सामोरी आलं. ते आल्यानंतर जसे सगळे घाबरणार तसं मी पण घाबरलो होतो. 2-3 क्लुप्त्या मला सांगितल्या होत्या की जोरजोरात ओरडायचं, पण ते काही तिथे पॉसिबल नव्हतं. सो मी असाच तिथे झोपून राहिलो आणि तेवढ्यात एक तेंदूपत्ता, इल्लिगल ट्रेड तेंदूपत्त्याची तिथे होते, तर एक ट्रॅक्टर तिथे आला आणि त्याच्या आवाजाने ते पळून गेलं. त्यावेळी खरं तर मला त्या ट्रॅक्टरवाल्याला आणि तिथल्या लोकांना थँक्यू बोलायचं होतं, पण ते काही मला जमलं नाही, कारण की सगळेच तिथे एकमेकांना संशयाच्या नजरेने बघत होते.